पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्याला अखेर राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तब्बल 3,993.90 कोटीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शासन निर्णय जारी झाला असून हा आदेश म्हणजे प्रकल्पाला मिळालेली अधिकृत सरकारी मंजुरी मानली जात आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंदिर परिसराचा विकास, पायाभूत सुविधा आणि वाणिज्य संकुल उभारणी हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र प्रकल्प बाधितांचा सातत्याने होत असलेला विरोध, आंदोलने आणि आक्षेप याकडे दुर्लक्ष करून शासनाने प्रकल्प पुढे रेटल्याची भावना बाधितांमध्ये व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पंढरपूर नगरपालिकेला या प्रक्रियेत कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाही असे दिसून येते. दरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी कॉरिडॉर आवश्यक असल्याचे सरकारचे म्हणणे असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्षांनी या विषयावर घेतलेल्या मौनामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, पंढरपूरमधील बहुतांश लोकप्रतिनिधी सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्याची टीका होत असून बाधितांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याऐवजी मौन धारण केल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात मंदिर परिसरातील लोकांची एक वीट सुद्धा पडू देणार नाही अशी गर्जना करणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आता मात्र सत्तेच्या वळचणीला गेल्याने शांत आहेत का? ते आश्वासन जनतेसाठी होते की केवळ मतांसाठीचा राजकीय स्टंट? असा संतप्त सवाल आता मंदिर परिसरातील बाधित उघडपणे विचारू लागले आहेत. आता संपूर्ण पंढरपूरचे लक्ष तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. शासनाच्या या निर्णयाला कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आव्हान दिले जाणार का, की बाधितांचा आवाज पुन्हा एकदा दाबला जाणार? याचे उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे.